चला तर विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप खास आहे. आपल्याला माहीतच आहे, मानसिक क्षमता चाचणी हा विभाग नवोदय परीक्षेत फार महत्त्वाचा आहे. या विभागात एकूण 40 प्रश्न असतात, त्याला 50 गुण दिलेले असतात. आज आपण या विभागातील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. घटक क्रमांक 6, भौमितिक रचना पूर्ण करा. हा भाग थोडा गुंतागुंतीचा वाटतो, पण योग्य पद्धतीने जर आपण सोडविला तर पैकीच्या पैकी म्हणजे 4 प्रश्नासाठी 5 गुण दिलेले असतात यामध्ये, तर आपल्याला 5 पैकी 5 गुण बरोबर येऊ शकते. म्हणून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण उदाहरणासह प्रश्न सोडविणार आहोत. चला तर सुरू करूया. या घटकांतर्गत प्रश्न आकृतीत त्रिकोण, चौरस व वर्तुळचा अपूर्ण भाग दिलेला असतो. एक अपूर्ण भाग दिलेला असतो. हा अपूर्ण भाग उत्तर आकृती म्हणजेच पर्याय यामधून शोधून भौमितिक रचना पूर्ण करायची असते. जर आपण इथे एक उदाहरणादाखल दिलेलं आहे, प्रश्न आकृती पहा. यामध्ये आपण पाहल्या लक्षात येते आपल्या की आकृती एका चौरसाची आहे आणि हा भाग अपूर्ण आहे आणि हे पर्याय दिलेले आहेत. या पर्यायामधून आपल्याला ओळखायचं आहे की इथे कोणता भाग ठेवला तर आपली प्रश्न आकृती पूर्ण होईल. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आधी पाहून घेऊया आणि मग हा प्रश्न सोडवून पाहूया. महत्त्वाचा मुद्दा, चला पहिला मुद्दा आहे, प्रश्न आकृतीचे योग्य निरीक्षण करून कोणती आकृती बनते ते ठरवा. आधी वर आपण ठरवलं, इथे पाहल्या आपण ठरवलं की इथे चौरस आकृती बनणार. त्यामुळे आपण इथे आधी ठरवून घ्यायचं की कोणती आकृती बनणार. मुद्दा 2, आकृतीचा गाळलेला भाग तिथेच पेन किंवा पेन्सिलने पूर्ण करा व पूर्ण झालेला भाग पर्यायात शोधा. हुबेहूब म्हणजे पूर्ण झालेला भाग पर्यायात शोधून घ्यायचा. आपण इथे करू शकतो. हा जो अपूर्ण भाग आहे त्याला आपण पूर्ण करून घेऊ. हा आपण पूर्ण केला. हा जो पूर्ण झालेला भाग आहे हा भाग उत्तर आकृतीत आधी जसाच्या तसा शोधा. इथे शोधला आपण तर इथे आपल्या लक्षात येऊ राहिलं की हा भाग बिलकुल पर्याय क्रमांक ए प्रमाणे आहे, म्हणजे आपली उत्तर आकृती आपल्याला सापडली. तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहूया आपण. उत्तर आकृतीत नवीन तयार झालेला भाग जसाच्या तसा शोधा. न सापडल्यास उत्तर आकृत्या फिरवून पहा. वरच्या आकृतीत आपल्याला भाग जसाच्या तसा सापडला, त्यामुळे फिरवायची आवश्यकता नव्हती, पण बऱ्याचदा उत्तर आकृती फिरवावी लागते, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि मुद्दा क्रमांक 4, प्रश्न आकृत्यांमधील गाळलेल्या भागांचा आकार, कडा लक्षात घेऊनच उत्तर आकृती शोधा. कधी कधी गाळलेल्या भागाची कडा कधी लहान असते, खूप मोठी असते. यावरून आपण ठरवायचं आहे की उत्तर आकृती कोणती येईल. चला तर आपण याच घटकावरील काही सराव प्रश्न पाहूया. सराव प्रश्न क्रमांक 1 पाहूया आपण. इथे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की ही त्रिकोणाची आकृती आहे. आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता की इथेच पेन किंवा पेन्सिलने आकृती पूर्ण करा. मग आकृती पूर्ण करून पाहूया आपण. अशी तिरपी रेष आणि हा आकार आणि इथे असा आकार दिलेला आहे आणि असा आकार आणि ते घट्ट केलेला आहे. अशा प्रकारे आपण आकार पूर्ण केला आणि हा जो भाग तयार झाला तर हा भाग हुबेहूब जसाच्या तसा आपल्याला उत्तर आकृतीत शोधायचा आहे. हा आहे का? तर हा दिसू राहिला. हा नाही आहे, हा पण नाही आणि हा पण नाही, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. हे जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ही आकृती सुद्धा एका त्रिकोणाची आहे. जर आपण त्रिकोण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येईल की ही रेष या रेषेच्या या टोकापर्यंत इथपर्यंत आहे, तर ती पण इथपर्यंत घ्यायची, व्यवस्थित निरीक्षण करून आणि ही रेषेशी पूर्ण करून घ्यायची. आणि हा जो भाग आहे हा भाग आपल्याला पर्यायामधून शोधायचा. हा भाग येणार का? नाही. हा भाग दिसत जसाच्या तसा, हा पण येणार नाही आणि हा पण येणार नाही, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी.
प्रश्न क्रमांक 3, घाई करायची नाही, थोडं काळजीपूर्वक सोडवायचं, म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही. जर हा भाग आहे, हा तुकडा दिलेला आहे इथे काढलेला, जर हा तुकडा इथे बसवला तर त्रिकोण पूर्ण होणार का? तर नाही, त्यामुळे हे पण कट झालं. हा जर तुकडा आपण इथे बसवला तर पूर्ण होणार का? तर मुळीच नाही, कारण हा छोटा भाग आहे, इथे कुठं दिसत पण नाही, त्यामुळे कट झाला. हा भाग जर पर्याय क्रमांक सी मध्ये बसवला तर आपण बसून पण पाहू शकतो. हा जो छोटा भाग आहे तो छोटा भाग इथे बसतो आणि आकृती अशा प्रकारे त्रिकोणाची आकृती पूर्ण होते. त्यामुळे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, जर हा भाग दिलेला आहे तर या भागावरून आपल्या लक्षात येते की इथे एक आयत पूर्ण होतो. जर आपण आयत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, इथं एवढं केलं आणि असं केला आणि हा आयत आपण पूर्ण केला, म्हणजे एक प्रकारे चौकोन, तर हा आयत कुठे आहे? हा जो भाग आहे एवढा दिसत आहे, तर हा भाग, हा जो गोल आहे हा खूप छोटा आहे, त्यामुळे कट झाला. हा या साईडला आहे, डाव्या साईडला, आपल्याला उजव्या साईडला पाहिजे, हा पण कट झाला. हा मधात आहे, हा पण कट झाला आणि उरलं पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. हा जो त्रिकोणाचा तुकडा आहे, हा इथे पूर्ण केला तर काही होते का तयार? तर इथे जर आपण हा तुकडा जोडण्याचा प्रयत्न केला, ही बाजू छोटी आहे आणि ही बाजू खूप मोठी आहे, ही बाजू ही बाजू होते तयार, पण एक व्यवस्थित त्रिकोण पूर्ण तयार होणार नाही. त्यामुळे पहिली आकृती, पहिला पर्याय गाडला आपण. मग हा जो भाग आहे, हा भाग आपण जर इथं जोडण्याचा प्रयत्न केला, इथे जोडण्याचा प्रयत्न केला तर नाही बनणार काही. पण हा जो भाग आहे, ही बाजू जर आपण इथे जोडण्याचा प्रयत्न केला तर काय तयार होईल पाहून घ्या आपण. असं केलं आणि हे असं केलं तर इथे काय तयार होते? इथे एक भौमितिक रचना म्हणजे आयत तयार होते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 जर पाहिला तर हा भाग कसा आहे पहा. हा भाग असा उतळ आहे, म्हणजे इथं आपण एक गड्ड्या प्रकारे पाहिजे आपल्याला रचना तयार केलेली. म्हणजे ही जर आपण आकृती पूर्ण करून घेऊ, आपण आकृती जर पूर्ण केली तर हा भाग आपल्याला पाहिजे. हा भाग पहिले जसाच्या तसा शोधू, नाही सापडल्यास आकृती फिरून पाहू, उत्तर आकृती फिरून पाहू. जर हा भाग इथे आहे का? नाही, इथे नाही, इथे दिसत आहे जसाच्या तसा, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पाहायलाच आपण आपल्या लक्षात येईल इथे एक वर्तुळ आकृती पूर्ण होते. इथे वर्तुळ आकृतीचा एक भाग दिलेला आहे आणि इथे वर्तुळ आकृत्या दिलेल्या आहे, अर्ध्या केलेल्या आहे. तर मग आपण पाहूया, हा वर्तुळ आकृती जर आपण इथे जोडली तर इथे तर जोडता येणार नाही, कारण इथे जोडण्यासाठी आपल्याला हा वर्तुळ, हा तुकडा थोडा असा फिरवावा लागेल. हा जर फिरवला आपण तर हा छोटा भाग या साईडला येतो, पण इथे या साईडला मोठा भाग आहे, इथे छोटा भाग आहे, त्यामुळे ही आकृती येणार नाही. जर आपण इथे बसवण्याचा प्रयत्न केला, ही आकृती अशी गोल फिरवली आणि इथे बसवण्याचा प्रयत्न केला, इथे छोटा भाग, इथे छोटा भाग, हा या साईडला मोठा भाग, तर इथे मोठा भाग, त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. इथे काय दिलेलं आहे? इथे एका सर्कलचा अर्धवट भाग दिलेला आहे, परंतु हा गोल पण रिकामा दिलेला आहे. जर हा भाग आपण पूर्ण केला, तर हा आपण असं वर्तुळ पूर्ण केला किंवा हा भाग अशा प्रकारे पूर्ण जर केला आपण, तर हा भाग आपल्याला कुठे सापडेल? तर हा भाग पहा, इथे येणार का? नाही, आपल्याला या डाव्या साईडला पाहिजे. हा भाग आहे का? तर हा भाग आहे, कारण आपल्याला आकृती शोधायची कशी आहे? अशी, आणि हा असा पूर्ण गोल मधला भाग, आतमधला भाग आणि असा भाग, एवढा भाग शोधायचा आपल्याला, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. इथे पाहायला पाहायला आपल्या लक्षात येते की हा एक त्रिकोणाचा भाग आहे. जर आपण हा भाग पूर्ण केला, हा त्रिकोण असा पूर्ण नेला इथपर्यंत, आणि हा जर भाग आपण असा त्रिकोण पूर्ण केला, जर हा भाग दिसत आहे तो भाग आपल्याला शोधायचा आहे. जर इथे योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की हा भाग इथे नाही, कारण इथे पहा, इथे याप्रमाणे असा वर्तुळ दिला अर्ध, आणि इथे असा गड्डा नाही आहे, आणि इथे पण दिलं, त्यामुळे हा भाग इथे बसणार नाही, त्यामुळे आपण हा भाग गाळला. नंतर हा भाग पाहूया. हा भाग पहा, इथे इथे जर आपण पाहिलं तर इथे खोल खड्डा दिलेला आहे, म्हणजे उत्तर आकृती उथळ भाग पाहिजे, इथे तसा भाग नाही, त्यामुळे हा पण पर्याय आपण गाळला. तर हा पर्याय पाहिला, इथे उथळ भाग आहे पण खाली ही रेष आहे, इथे रेष दिलेली नाही, त्यामुळे
पर्याय क्रमांक सी पण आपण गाळला आणि पर्याय क्रमांक जर डी पाहिला आपण, तर इथं उथळ भाग आहे आणि इथं खोल भाग आहे. इथे खोल भाग आहे, इथे उथळ भाग आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. आणि शेवटचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 जर पाहिला आपण, जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथं चौरसाची आकृती मिळणार. एक छोटा चौरस आणि एक मोठा चौरस. आपण याला जोडून पाहूया. याला जर आपण जोडलं तर ही तिरपी रेषा आहे, इथे सरळ रेषा आहे. म्हणजे आपल्याला जोडणारा त्रिकोण कसा असायला पाहिजे, हा सरळ, वरची रेषा सरळ, इथे सरळ रेषा आहे. मग आपण जोडून पाहूया बरं. आपण हा जोडला, हा तयार केला आणि इथे तयार केला. जर आपण इथं पाहिलं, इथे तयार केला अशा प्रकारे. जर आपण अशा प्रकारे जोडून घेतला तर हा जो काढलेला भाग आहे तो हा येणार का? नाही, मुळीच नाही येणार. हा येणार का? हो. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. कारण पुढलं सी पाहिलं हे तर कसं जुडणार नाही, आणि डी जरी पाहिलं हे पण जुडणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. अशाच प्रकारे आपण नवनीत मधील राहिलेली प्रश्न क्रमांक 11 ते 7 पर्यंतची सर्व उदाहरणे सोडवा, स्वतः चेक करा, न आल्यास समजून घ्या. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.